मानवी जीवनामध्ये व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. सारख्या विचाराची, सारख्या आचाराची, सारख्या प्रमाणे सारख्या प्रक्रियेनं जगण्याची अत्यंत गरज आहे. परंतु तसे आपल्याला आढळत नाही, किंवा एका आईच्या पोटी जन्माला आलेली मुलंही वेगवेगळ्या विचाराची असतात. त्यांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात आणि स्वभावसुद्धा वेगवेगळे असतात. तर हा जसा जगत असताना मानवी जीवनामध्ये आपल्याला विषमतावाद आढळतो, तसंच प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक घराघरामध्ये विचाराचा, आचाराचा हा एक विषमतावाद आहे, विषमता आहेच. हे आपण नाकारू शकत नाही. जगत असताना अतिशय सकारात्मक विचारानं जगलं पाहिजे, आनंदाने जगलं पाहिजे, सुखाने जगलं पाहिजे, समाधानानं जगलं पाहिजे असं सगळ्यांना वाटतं. आणि असं वाटत असलं तरी ते मात्र अनेकांना जगता येत नाही. काही काही व्यक्ती असे असतात की त्यांना फक्त सुखच हवं आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या मनासारख्या झालेल्या असाव्यात असं त्यांना वाटतं. एखादी गोष्ट त्यांच्या मनाविरुद्ध जर झाली म्हणजे ते कहरच करून टाकतात. कारण जसं सुखही पचवता आलं पाहिजे, दुःखही पचवता आलं पाहिजे. काही लोकांना सुख पचवता येतं पण दुःख मात्र पचवता येत नाही, आणि काहींना तर सुखही पचवता येत नाही, दुःखही पचवता येत नाही. अनेक लोक मी अशी पाहिलीत की त्यांच्याकडे अमाप असा पैसा जेव्हा येतो तेव्हा ते मदोन्मत्त होतात, म्हणजे हुरळून जातात आणि त्या पैशाचा अपव्यय सुरू राहतो. कारण तो पैसा कष्टाने कमावलेला नसतो. श्रमाने कमावलेली संपत्ती ही पिढ्यानपिढ्या चालत असते. परंतु अनिती, अनाचार, व्यभिचार करून म्हणजे अनितीने कमावलेला जो पैसा असतो तो फार काळ काही टिकत नसतो, किंवा त्या पैशामधून काही चांगले कामं होत नसतात, किंवा ते ज्याला आपण कल्याणकारी किंवा लोक उपयोगी जे काही गोष्टी म्हणतो ते त्या पैशामधून मला वाटतं होताना दिसतच नाही. तर सकारात्मक विचार असला पाहिजे. आपण जगत असताना जे जे आपल्या आयुष्यात येतं ते आनंदाने स्वीकारावं, आणि जेही आयुष्यामध्ये आलं, समोर ज्याही काही गोष्टी येतात किंवा आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही घडामोडी होत असतात चांगल्या वाईट, त्या आनंदाने, म्हणजे दुःख जर एखादी गोष्ट वाईट जर घडली तर दुःख हे होतेच, परंतु त्याचं प्रदर्शन किंवा ते दाखवण्याची काही गरज नसते. ते तुम्हाला दुःख पचवता आलं पाहिजे, त्याच्यावर मात करता आली पाहिजे. जसं की जेव्हा आपले आईवडील मृत्यू पावतात, आईवडील आपल्यामधून निघून जातात, तेव्हा प्रत्येक पुरुषाला, स्त्रीला, प्रत्येक व्यक्तीला खूप दुःख होत असतं. कारण आईवडिलांच्या सारखं निश्चिम निरपेक्ष प्रेम या जगामध्ये कोणीही करू शकत नाही. आणि जेव्हा आईवडील जातात तेव्हा दुःख हे होतंच, परंतु दुःख झाल्यानंतरही ते पचवण्याची क्षमता माणसामध्ये असली पाहिजे. कारण काय की जो नैसर्गिक एक निसर्गाचा नियम आहे आणि तथागत बुद्धाचा, त्याच्या धम्माचा तो सिद्धांत आहे की जन्म ज्याचा होतो त्याला मृत्यू एक दिवस येतच असतो, आणि म्हणून आपण त्याचं दुःख करत बसू नये. कारण परिवर्तन हा जगाचा नियम आहे आणि तो प्रत्येक माणसानं स्वीकारला पाहिजे. परंतु सगळेच काही या नियमाला स्वीकारत नाहीत. ज्यांनी निसर्गाचा नियम स्वीकारला ते समाधानी, आनंदाने आपलं जीवन जगत असतात. जीवनामध्ये संकट येतात, अपयश येते,
आपलेच जवळचे रक्ताचे नाते दूर जातात. आपलीच माणसं आपल्याला खूप त्रास देतात, यातना देतात, वेदना देतात. तर ते सगळं सोसण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे तो खरा बुद्धिमान. प्रत्येक माणसाकडे बुद्धी आहे, परंतु जसं मनाचं दमन केलेलं मन हवं, जसं दमन केलेलं मन हे कधीच वाईट गोष्टी करत नाही, तसंच माणसाची सद्विवेक बुद्धी म्हणजे माणसाकडे बुद्धी आहे, परंतु प्रज्ञा असली पाहिजे. आणि तीही प्रज्ञा म्हणजे काय की ती विकसित प्रज्ञा असली पाहिजे. ज्याच्याकडे प्रज्ञा विकसित झालेली आहे, ज्याची प्रज्ञा विकसित झालेली आहे, तो माणूस अतिशय प्रगल्भ असतो आणि तो तो जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीवर मात करून जगत असतो आणि इतरांसाठी जगतो. मला वाटतं की प्रत्येक मनुष्याने असं जगावं की आपल्या जगण्यापासून, आपल्या वागण्यापासून, आपल्या बोलण्यापासून, आपल्या कर्मापासून इतरांना त्रास होऊ नये. मी हे म्हणत नाही की माणूस परफेक्ट असतो. प्रत्येक माणूस हा चुकतोच. प्रत्येक माणसाच्याने, प्रत्येक व्यक्तीच्याने आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही चूक झालेली असते आणि झालेली चूक आपल्या लक्षात येते किंवा आपल्याला कळते त्याचे काय परिणाम झालेले असतात. तर ती चूक आपल्याला दुरुस्त करता येते, आपण ती दुरुस्त केली पाहिजे. जो मनुष्य आपली झालेली चूक, आपल्या आयुष्यामध्ये झालेली चूक दुरुस्त करतो तो खरा मनुष्य असतो. कारण आपलं जर चुकलं तर आपलं मनच आपल्याला सांगते की तुमचं हे इथं चुकलं, आणि म्हणून आपण पश्चाताप होणार नाही याची लस वेळीच टोचून घेतली पाहिजे. परंतु काही लोकांचं असं असतं की ते स्वतःसाठीच जगतात, स्वतःसाठीच त्यांचं स्वतःचे कपडे, स्वतःचा पैसा, स्वतःच्या गाड्या घोड्या, स्वतःचं खाणं, आणि ते ऐशोआरामी असतात. इतरांसाठी ते जगत नाही. काही काही तर स्त्रिया मी अशा पाहिल्या की त्यांना आपलं लहान मुलं असतात, त्यांचंही काही घेणं देणं नाही, त्याचं संगोपन करणं नाही. कोणाच्या तरी आईच्या, सासूच्या भरोश्यावर त्या मुलाला टाकून देतात. म्हणजे तुम्ही जन्म जर मुलाला देता, एक स्त्री जर मुलाला जन्म देते तर त्या स्त्रीने त्या मुलाचं आयुष्य घडवलं पाहिजे. त्याला चांगले संस्कार तिला देता आले पाहिजे, चांगलं वळण लावता आलं पाहिजे, चांगली शिकवण तिला देता आली पाहिजे. आणि हे जे म्हणजे मनुष्य तयार होण्याचं, चांगला माणूस निर्माण होण्याचं काम स्त्री करत असते. आणि स्त्री इथंच जर चुकली तर मला वाटतं की हे निर्मितीचं जे काही भांडार आहे, मनुष्य निर्मितीचं, ते मनुष्य निर्मितीचं भांडार, तिथं मनुष्य तर जन्माला येईल, परंतु तो घडणारच नसेल तर तो जन्म काही कामाचा नाही. जन्म तर पशुही देतात, जन्म तर पशुही देतात, परंतु आपण माणसं आहोत. आणि म्हणून स्त्रीने आपण एकाच मुलाला जन्म दिला तरी त्याचं जीवन तिने घडवलं पाहिजे, त्याला चांगले संस्कार दिले पाहिजे, चांगली शिकवण दिली पाहिजे, त्याच्याकडे तिने लक्ष दिलं पाहिजे. मी माझं 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 सगळं, माझं खाणं, माझं जेवण, असं करून चालणार नाही. आणि स्वभावाला काही औषध नसतं म्हणतात, ते खरंच आहे. बरेचसे लोक आपल्या स्वभाव बदलत नाही. स्वभाव बदलण्यासाठी खूप काही खस्ता खाव्या लागतात आणि फारच म्हणजे मध्यम मार्गावर आरूढ व्हावं लागतं. आणि थोडंसं ज्या काही गोष्टी असतात, दुःख असेल, कोणी अपमान करत असेल, कोणी टोचून बोलत असेल, कोणी निंदा नालस्ती जर करत असेल आणि ते जर आपल्याला माहीत पडलं तर आपण चिडून न जाता किंवा हायपर न होता आपण ते पचवता आलं पाहिजे. ते पचवण्याची शक्ती तुमच्यामध्ये असली पाहिजे, तरच तुम्ही हे जीवन अतिशय उदात्तपणे आणि समाधानाने जगू शकता. नाही तर अज्ञानाचा अंधकार, तुम्ही कितीही शिकलेले असले तर तुमच्याकडे जर अज्ञान असेल, तुमचा स्वभाव चांगला नसेल, तुमच्याकडे अहंकार असेल, तर तुमचं जीवन हे दुःखातच राहणार आणि तुम्ही दुःखातच जीवन जगणार. तुम्ही मध्यम मार्गावर आरूढ होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला समाधानी राहायचं असेल, एक मनुष्य म्हणून चांगलं जीवन जगायचं असेल, तर आपण विज्ञाननिष्ठ बनून आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. आपणही जगावं आणि इतरांनाही जगू द्यावं, असं तत्त्व आपण आपल्या जीवनामध्ये पाळलं पाहिजे, असं मला वाटतं.